विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सामूहिक उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे। आज प्रकल्पग्रस्त अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिरले, मात्र जिल्हाधिकारी नसल्याने आंदोलन संतप्त झालं आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। जमिनीचा वाढीव मोबदला तसंच सरकारी नोकरी देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे। 50 पेक्षा अधिक वृद्ध शेतकरी आमरण उपोषणाला बसले असून अनेकांची प्रकृती खालावली आहे। आज 70 वर्षीय वृद्धेची प्रकृती खालावल्याने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। दरम्यान यापूर्वीही या शेतकऱ्यांनी अमरावती ते नागपूर हिवाळी अधिवेशनावर लॉंग मार्च काढला होता। शिवाय त्यांनी अजित पवारांचा ताफाही अडवलेला होता। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे सगळे आंदोलक शिरले। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नसल्यामुळे हे सगळे शेतकरी अधिक संतप्त झाले। त्यांनी घोषणाबाजी केली। 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले शेतकरी हे आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेत, त्यामुळे ही अधिक चिंतेची बाब आहे। आज एका 70 वर्षीय वृद्धेची प्रकृती खालावल्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। अमरावतीमधले प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या आक्रमक झालेत आणि अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी मोर्चा काढला, पण जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नव्हते, त्यामुळे हे आंदोलक आणखी संतप्त झाले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली। आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी। विदर्भ प्रकल्पग्रस्तांचा मागील 5 दिवसापासून विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे, परंतु त्याची दखल अद्यापपर्यंत जिल्हा प्रशासन आणि सरकारने न घेतल्यामुळे अखेर या प्रकल्पग्रस्त आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हे घुसलेले आहे आणि रोष व्यक्त करताय, संतप्त। कारण यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नसल्याने संतप्त आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली आहे आणि या दृश्यामध्ये जर आपण बघितलं तर खूप रोष सध्या या प्रकल्पग्रस्तांचा आहे, कारण अनेक वर्षांपासून जे यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या अद्यापही पूर्ण केलेल्या नाही। आपण काही आंदोलकांशी संवाद साधूया आणि नेमकं काय मागणी घेऊन ते उपोषण करताय, किती वर्षापासून त्यांचं आंदोलन चालू आहे त्यावर बोलूया। काय मागणी घेऊन तुम्ही उपोषण करलाय आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयात का घुसले? मागील 7 वर्षापासून विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या नेतृत्वात आम्ही विदर्भातल्या सरळ गरिबीधारक प्रकल्पग्रस्त अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी रास्त व न्याय मागण्यासाठी आमचा संघर्ष सुरू आहे। आम्ही पायदळ लॉंग मार्च काढला, 63 दिवस आमरण उपोषण केलं, डफडी बचाव आंदोलन केलं, आमदार खासदाराच्या घरावरती मोर्चे नेले, सारं काही केलेलं आहे, तरीही शासन प्रशासनाने या प्रकल्पग्रस्तांची दखल घेतलेली नाही। मागणी काय तुमची? आमच्या 4 प्रमुख रास्त मागण्या आहेत। पहिली मागणी आहे की 1894चा भूसंपादनाचा कायदा अस्तित्वात असल्यानंतरही या नालायक सरकारने तो कायदा डावलून, कायदा मोडून तोडून 6 जून 2006ला एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकाच्या आधारे विदर्भातल्या 16,000 हेक्टर जमिनी ताब्यात घेतल्या बळजबरीने आणि बळजबरीने नाहीत, आमिष दाखवून आणि त्यांच्या खरेदीच्या ड्रॉपमध्ये हे लिहिलेलं आहे की आम्ही स्वतः तुम्हाला जमिनी देत आहोत, कोणत्याही प्रकारचा न्यायालयात किंवा कुठेही दाद आम्ही मागणार नाहीत। आम्हाला वाटलं की सिंचनाचा अनुशेष भरून निघेल, लोकांच्या शेतीपर्यंत बांधापर्यंत पाणी जाईल, शेतकरी बांधवांचं भलं होईल। आम्ही तन मन धनाने मोठ्या मनाने सरकारवरती विश्वास ठेवून त्यांना मदत केली, त्यांना आम्ही जमिनी ताब्यात दिल्या, पण आमच्या जमिनीचे जे काही मूल्य त्यांनी लावलेलं आहे ते फक्त 39,000 ते 1 लाख रुपये प्रति एकराचं मूल्य लावलेलं आहे आणि ते कोणत्याही अखत्यारीत, कोणत्याही कायद्यामध्ये, कोणत्याही अँगलनी ते मूल्य चांगलं नाही, बरोबर नाही। आज सध्या बाजारभाव आणि त्यानंतर कायद्यामध्ये बदल होऊन 2013ला भूसंपादन कायदा अस्तित्वात आलेला आहे आणि आमचं मागणं एवढंच आहे, 2013च्या भूसंपादन कायद्याचा आधार घेऊन फरकाची जी रक्कम आहे ती रक्कम तुम्ही आम्हाला द्यावी, कारण आमचेच पैसे तुमच्याकडे वेगवेगळ्या अँगलनी जमा आहेत। एक मागणी। दुसरी मागणी आहे प्रकल्पग्रस्तांसाठी 5% आरक्षण हे जाहीर झालेलं आहे, डिक्लेअर झालेलं आहे, कायद्याचं आरक्षण आहे, परंतु या सरकारने
5% प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीच्या आरक्षण अंमलबजावणी केलेले नाहीत। विदर्भामध्ये आता सध्या 12 ते 15 लाख तरुण बेरोजगार प्रकल्पग्रस्त नोकरीसाठी धडपडत आहे, वनवन भटकत आहे, नोकरी नाही मिळत म्हणून वाटेल ते धंदा करण्यासाठी तयार आहेत। त्याच्या आरक्षण अंमलबजावणी केली नाही आणि म्हणून त्यांना आम्ही सांगतोय 5% आरक्षणानं आता भागणार नाही। बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे, 15% आरक्षण करा, सरळ सेवेमध्ये नोकरी द्या आणि हे जर तुमच्याकडून होत नसेल तर 30 लाख रुपये एकमुस्त आम्हाला रक्कम द्या, ज्याच्या भरोशावर आम्ही आपला उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीनं करू शकू। आणि आम्हाला खात्री आहे जे सरकार नोकरीचं खाजगीकरण करते, शिक्षणाचं खाजगीकरण करते, साऱ्याचं वाटोळं करते, ते बेरोजगाराचं वाटोळं त्यांनी पहिलेच केलेलं आहे। नोकऱ्या आता शिल्लक राहिलेल्या नाही आणि म्हणून सर्व प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना 30 लाख रुपये एकमुस्त एकाच वेळेस रक्कम दिली पाहिजे, ही एक रास्त मागणी आहे। तिसरी मागणी आहे की साऱ्या लोकांसाठी, विशेष करून काही जमातीतल्या लोकांसाठी आर्थिक विकास महामंडळ निर्माण केली। आर्थिक विकास महामंडळाची त्यांनी मागणी केली नाही तरी त्यांना तुम्ही 157 कोटी रुपयाची तरतूद त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली आहेत। आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत, आम्ही जमिनी दिलेल्या आहे, आम्ही तुम्हाला सहकार्य केलेलं आहे, आम्ही तुम्हाला मदत केलेली आहे। सिंचनाचा जो अनुशेष काय भरून निघालेला आहे तो आमच्यामुळे निघालेला आहे। सिंचनाची जी काय पहिली आणि आताची जी अवस्था आहे ती आमच्यामुळे दुरुस्त झालेली आहे, विकास झालेला आहे, प्रगती झालेला आहे आणि शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे। आम्ही असं केल्यानंतरही आमच्यासाठी कोणत्याही प्रकारचं विकास महामंडळ नाही आणि म्हणून मागणी करतोय प्रकल्पग्रस्तांकडून खास करून आर्थिक विकास महामंडळाची तरतूद सरकारनं केली पाहिजे। तिसरी एक चौथी मागणी आहे की जे काही पुनर्वसन कायदा 1999चा पुनर्वसन कायदा आहे त्या कायद्यानुसार सर्वात पहिले पुनर्वसनातल्या 23 नागरी सुविधा पूर्ण झाल्या पाहिजे। रोड, रस्ता, पाणी, एसटी स्टँड, जे काही नागरी सुविधा मोडते ते सर्व, आणि त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झालं पाहिजे, ही मागणी आहे। 4 छोट्या छोट्या मागण्या आहेत। या छोट्या याच्यासाठी म्हणतो नरेंद्र मोदी साहेब यवतमाळला दौऱ्यावर आले, करोडो अरब रुपयाचा खर्च केला, आमचा पैसा आहे, ते कोण्या कामाला जात नाही, कोणत्या नागऱ्याला जात नाही, कोणाच्या वखऱ्याला नाही, डवऱ्याला नाही, काहीच नाही। मग एवढा पैसा कोणाचा कुठून खर्च होतात? तो पैसा आमचा आहे, आमच्या हक्काचा आहे, आमचा हक्काचा आहे म्हणून तुम्ही आम्हाला द्या, ही मागणी आहे। आणि जर देणार नाही, आमचा विचार करणार नाही तर 2024ची निवडणूक जवळ आहेत, गाव पिंजून काढू, घर घर जाऊ, घराघरात लोकांना सांगू या हरामखोरानं आपल्याला थोडं भाषा अशीच आहेत। तुम्ही त्या कोऱ्याची भाषा आपण बघू शकतो की हे खूप संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांच्या आहे आणि चार मागण्या यांनी प्रामुख्याने ठेवलेल्या आहे जे सरकारनं अद्यापपर्यंत पूर्ण केलेले आहे। त्यामुळे आक्रमक होत हे प्रकल्पग्रस्त शेतकरी मागील 5 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करत आहे, परंतु अद्यापही सरकारने आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही। त्यामुळे थेट ते जिल्हाधिकारी कार्यालयात घुसलेले आहे। आता जिल्हाधिकारी जेव्हा येतील तोपर्यंत हे इथेच ठाण मांडून बसणार आहे। आता जिल्हाधिकारी आल्यावर काय निर्णय होते हे आपल्याला पाहावं लागेल। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।